जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर फारुख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। डॉक्टर फारुख अब्दुल्ला यांच्यावर पाठीमागून गोळी झाडली गेली, पण सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगावधानामुळे गोळी फारुख अब्दुल्ला यांना लागली नाही। या हल्ल्यातून फारुख अब्दुल्ला हे थोडक्यात बचावले आहेत। जम्मू काश्मीरमधील ग्रेटर कैलाश परिसरात एका लग्न समारंभात ही घटना घडली। या घटनेचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे। नेमकं काय घडलं याबद्दल सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। जम्मू काश्मीरमधील ग्रेटर कैलाश येथे एका लग्न समारंभात डॉक्टर फारुख अब्दुल्ला यांनी उपस्थिती लावली होती। फारुख अब्दुल्ला मंडपातून जात असताना दबा धरून बसलेला हल्लेखोर त्या ठिकाणी आला। पुढे जात असलेल्या अब्दुल्लांवर हल्लेखोरानं जवळून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, मात्र सुदैवानं सुरक्षा रक्षकांमुळे फारुख अब्दुल्ला यांच्या दिशेनं झाडलेली गोळी त्यांना लागली नाही आणि ते थोडक्यात बचावले। हा हल्ला झाला त्यावेळी जम्मू काश्मीरचे विद्यमान उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी देखील उपस्थित होते। ते देखील या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत। दरम्यान या हल्ल्याप्रकरणी कमलसिंह जमवाल या 65 वर्षीय हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे। कमलसिंह जमवाल हा गेल्या 20 वर्षांपासून फारुख अब्दुल्ला यांच्या हत्येचा प्रयत्न करत होता असं त्यानं पोलिसांना सांगितलंय। माझ्याकडे असणारं पिस्तूल हे माझंच आहे, त्यांची हत्या करण्याचा माझा उद्देश होता, त्यांचं सुदैव म्हणून ते बचावले असं हल्लेखोरानं चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितलं। दरम्यान या हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे। माझे बाबा थोडक्यात बचावले, त्या व्यक्तीनं पॉइंट ब्लँकवरून गोळी झाडली, पण सुरक्षा रक्षकांनी बाबांच्या हत्येचा प्रयत्न उधळून लावला। खूप प्रश्न निर्माण होत आहेत। Z+ सुरक्षा असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या जवळ एखादा व्यक्ती कसा जाऊ शकतो असा प्रश्न ओमर अब्दुल्ला यांनी उपस्थित केला।